स्वराज्याच्या इतिहासात तलवारी अनेक होत्या, पण त्या तलवारी मागे उभ्या असलेल्या माणसांची कहाणी ऐकली तर अंगावर काटा येतो. स्वराज्याचं स्वप्न पाहिलं नाही तर ते प्रत्यक्षात उभं करून दाखवलं. त्यांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. परकीय सत्तांच्या सावलीत ही मराठ्यांचा स्वाभिमान जपला आणि आपल्या पराक्रमाने पुढच्या पिढीला लढण्याची ताकद दिली. त्यांचं नाव होतं शहाजीराजे भोसले. एका मुलाला केवळ संस्कार दिले नाहीत तर त्यांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवून इतिहास घडवला. त्यांचं नाव होतं राजमाता जिजाऊ. मृत्यू समोर उभा राहिला तरी स्वराज्याची मान झुकू दिली नाही आणि अखेरच्या श्वासापर्यंत शत्रूची संघर्ष केला. त्यांचं नाव होतं छत्रपती संभाजी महाराज. महाराजांवर आलेला घातक वार स्वतःच्या तलवारीने अडवला आणि आपल्या प्राणांची पर्वा न करता महाराजांचे रक्षण केले. त्यांचं नाव होतं जिवा महाला. पावनखिंडीत शत्रूला रोखून धरलं आणि महाराज विशाळगडावर सुरक्षित पोहोचेपर्यंत आपल्या रक्ताची शेवटची थेंबी स्वराज्यासाठी वाहिली. त्यांचं नाव होतं बाजीप्रभू देशपांडे. स्वतःचा लग्न बाजूला ठेवलं, कोंढाण्यावर चढाई केली आणि स्वराज्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण केला. त्यांचं नाव होतं तानाजी मालुसरे. तानाजी धारातीर्थ पडले तरी मावळ्यांची हिंमत खचू दिली नाही. सैन्य पुन्हा एकत्र केलं आणि कोंढाणा स्वराज्यात आणला. त्यांचं नाव होतं सूर्याजी मालुसरे. पुरंदरच्या तटावर प्रचंड शत्रू सैन्यासमोर मोजक्या मावळ्यासह उभे राहिले आणि शेवटच्या श्वासापर्यंत गडाची बाजू लढवली. त्यांचं नाव होतं मुरारबाजी देशपांडे. शत्रूच्या परदेशात जीव धोक्यात घालून गुप्त माहिती मिळवली आणि महाराजांच्या मोहिमांना अचूक दिशा दिली. त्यांचं नाव होतं भैरजी नाईक. अशक्य वाटणारा पन्हाळागड रात्रीच्या अंधारात धाडसाने जिंकून स्वराज्याच्या शौर्याची नवी कहाणी लिहिली. त्यांचं नाव होतं कोंडाजी फर्जत. रणांगणात शत्रूच्या सैन्यावर वादळासारखे तुटून पडले आणि स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचं नाव होतं प्रतापराव गुजर. स्वराज्याच्या सैन्यांचं नेतृत्व करत असंख्य रणांगणावर विजय मिळवला आणि महाराजांचा विश्वास आपल्या पराक्रमाने सार्थ ठरवला. त्यांचं नाव होतं हंबीरराव मोहिते. समुद्रावर मराठ्यांचा भगवा फडकवला आणि परकीय आरमाराला मराठ्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. त्यांचं नाव होतं कान्होजी आगरे. ही फक्त नावं नाहीत, ही स्वराज्याच्या इतिहासात कोरलेली रक्तांची अक्षर आहेत. एक राजा होता पण त्यांच्या स्वराज्यासाठी हजारो वीरांनी स्वतःचं आयुष्य अर्पण केलं. म्हणूनच स्वराज्याचा इतिहास वाचायचा नसतो, तो अनुभवायचा असतो.